अरे मग मराठा तोच कुणबी आहे ना दादा, जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे, तोच कुणबी. हे बघा, कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे. त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या 30 मराठा आहेत आता, किंवा एका जिल्ह्यात 1 लाख आहेत. मग 1 लाख आहे, तुम्ही सांगितलं होतं राव मला, तुम्ही प्रश्न विचारता होय. 1 लाख आहेत, हे 1 लाख गेले कुठं? कुणबी. तसा जे अर्थ येणार नाही. मग तर तो पुन्हा ते नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची. मी घालतो राव बरोबर, मराठवाडा गॅझेटमध्ये, सातारा संस्थानमध्ये, पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅझेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबी आहेत. आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे, त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही. मग ते कुठं गेले मग हे सांगा, दुसरं कोण कुणबी आहे की मराठवाड्यात आहे का? कुणबी हाच मराठा आहे, ही राज्याचा रोल आहे. माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलून लोकांत संभ्रम निर्माण करू नका. याच्यातले अर्धे तर त्यांना कुणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाहीयेत, असे आहेत, त्यांना पाहिजेच नाहीयेत. आणि मग मराठ्याला नाही मिळालं असे विचाराचे पण आहेत. माझं म्हणणं आहे, तुम्ही कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घेता? काय गरज काय पडली तुम्हाला? त्याच्यापेक्षा बोलूच नका ना. आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना, तुम्ही नाही केलं. प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो, शिंदे समिती बरखास्त केली, उपोषणाला बसून सुरू केली, नोंदी रोखल्या, पुन्हा सुरू करायला लावल्या, व्हॅलिडिटी मी द्यायला लावल्या लोकांना. पोराला एमपीसीची अडचण आली 536 पोरांना, ते प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या. मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीचा विषय आला, त्यावेळेस सुद्धा मीच ती अडचण सोडली. मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता, तो पण टाकायला लावला. तिथं आता ते पहिले एमडी रिटायर झाले होते, पुन्हा दुसरे द्यायला लावले. कुठं नाही तर मग मीच करतो ना. तुमची कम दुख होती उगच. आता काही चुकलंच तर मी विखे पाटील साहेबांकडून शब्द घेतलेला आहे, याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारित जी आर काढावं लागेल ना, तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित जी आर काढू. आणखी काय पाहिजे तुम्हाला? चुकलं तर काढायला लावतो ना. त्या अभ्यासक मला माहिती कोणचा आहे, त्याच्याकडेच होते काल तुम्ही. त्याला म्हणा चुप राह, इतके शांततेत येणारी पहिली जात अस. हो, कोणाची काडी उचलले नाही, कोणाचे भजे उचलले नाही, कोणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई खारी लई विषारी तराला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत, तर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही. मग 1 महिना लेट होऊ द्या. असल्या मराठ्यावर विश्वास असतो काय? टीका करणाऱ्या जातीवर यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? मग अविश्वास ते दाखवू देत का? अविश्वास त्या लायकीच आहेत का? आले का एखादबार तिकडे अंतरवालीत आले तरी आम्ही बोलत नाहीत. तुमचे अंडे पिंटले माहिती आहेत आम्हाला, तरी बोलतो का आम्ही? असं नसतं. गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं, इतकं वेटीच धरायचं नसतं. आणि मी कडे काय बोललोय समजून सांगतोय, तुम्ही बोलू नका. बोललेत येऊन सांगा ना, मी सुधारित जार द्यायला लावतो म्हणतो ना. म्हणलो का नाही काल तुमच्यावर चाल सांगा, तरी दिवसभर भुनभुन करायची काय गरज आहे? काय गरज आहे? तुम्ही येऊन सांगा. तुम्हाला यायचं नाही ना, कोणाजवळ तरी सांगा. तुम्हाला खरं एक कारण सांगू का भाऊ, मराठवाड्यातले मराठी गेले आरक्षण, यांना आता काही कर नाही. फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा झाला, सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं,
त्या 2 विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला. म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता. कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री, आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटियरच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल. म्हणून आम्हाला काय वाटतं, ह्या वेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही. त्याची जी रिलीज मी काय बोल ते बोललं की त्याला वाटायचं ती केव्हापासून हुशार झाला, 58 लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर, आधी नाही. आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं. तेवढं मला शॉकिंग आहे, तुम्ही ऐकलंच नाही. ते कुठे गेले प्रश्न विचारणारे, तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं त्यांनी, नाकाला लई त्याच्यात मग खाली आणतो. ते म्हणे हे शॉकिंग आहे, कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा. तुला विचारलं का, तू मालक आहे का महाराष्ट्राचा, भारतात तुला काय विचारायचं, याला काही विचारावं लागतो. शॉकिंग आहे म्हणे. मराठ्याचा जी आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत. पण आम्ही काढणार ना, कारण सरकार तो एकटेच नाही ना, या जनतेचं सुद्धा आहे ना. मी तसले शब्द नाही वापरे, जिंकलो किंवा कोण हरलं. माया वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतोय. कोणाला काय अडवायचं येऊन दे, उभं येऊन दे, कसं यायचं तसं येऊन दे, मी खंबीर आहे. जरी एखाद्या अर्धी चूक झाली समाजाची होत असते. 40 वर्षात झालं नाही. नुसते मोर्चे, नुसते रास्ते रोको आंदोलन होते, एक टप्प्यात जीव जाळून जाळून जाळून. आज तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकारांना, ते बी मग कृष्णभाऊ म्हणले माझं आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती. हे पहिलं उपोषण असेल माझं, कधीच उपोषणात आग होत नाही, पण आगच थांबत नाही. इतकं झुंजतोय मी हे लेकरासाठी. आता काय नुकसान झालं, आमचंच फेस फावडा होती तर खायला नव्हतं, पाणी नव्हतं, आमचंच नुकसान झालं. उलट मान्य न्याय देताना सांगायला पाहिजे सरकारला, त्यांचं नुकसान झालं 5-7 दिवस. आमचे 2-4 माणसं गेले, आमचे वारले, बलिदान गेले, त्याविषयी न्यायदेवतेनं बोलायला पाहिजे. पण तो काय विषय असं मला नाही माहित. आमचे वकील बांधव जातील, न्यायदेवतेसमोर उभा राहतील. आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं. भाजपासून येतं भाजीपी असो, आंदोलन मोडत नसतं. गरीब मराठ्याचं मोडायची ताकद नाही. आणि त्यांना ह्यावरून कळून चुकलं भाऊ आता. त्यांना वाटलं होतं ईद असं कमवून निवडणुका झाल्या असं काय तसं काय. जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना, मराठा मला कवच सोडू शकत नाही या शब्दावर ठाम राहा. आणि मी मराठ्याला कवच सोडू शकत नाही. बघ वाटलं असतं ना, तुम्ही आता लयच खोचूक प्रश्न विचारला म्हणून, वाटलं असतंच ना तर मागच माझे लेकर बाळ मोठे केले असते. मी नाही केले, समाजाचे लेकर बाळ मोठे केले. वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो, पण नाही. त्यामुळे 4 दिवस लेट होईल, 8 दिवस 15 दिवस लेट होईल. 70 वर्ष आम्हाला काही नव्हतं, पण हटलो नाही. जवळ मी प्रामाणिक आहे ना, तर मग समाज कुठे जात नाही. मी जोवर मॅनेज होत नाही तर समाज कुठे जात नाही. आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत. तुम्हाला बघायची माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत करोडत निघले पाहिजे. कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी, समाज पण आणि मी पण. कोणासाठी करतो, आम्ही आमच्यासाठी करतो. कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही, आमच्यासाठी आम्ही करतो. आमचेच पैसे, आमचेच लेकरबाळ, आमचा समाज, लढणारे आम्हीच इमानदार. कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही बाकीच्यांचा विचार नाही करत. त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत. संपले नामक्यान तमक्यान तसं जर झालं ना, आता जर डोकं लावलं ना त्यांनी, जर का ह्या 15 दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटियर आणि 7 संस्था नाही लागलं ना, धुराळाच पुढच्या निवडणुकीत यांचं.